आला तर आज रात्री आपल्याला 12 नंतर कोणत्या सेवा करायच्या आहेत तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला भगवान बाळकृष्ण जे आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला 16 वेळेस पुरुष सुक्तम, 1 वेळेस स्त्री सुक्तमचं पठण करायचं आहे. पण तुमच्याकडून जर तेवढं नाही झालं तर 1 वेळेस पुरुष सुक्तम, 1 वेळेस स्त्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे. हे झाल्यावर तुम्हाला बाळकृष्णांना एका छोट्या पाटावर ठेवून त्याच्यानंतर पुढच्या सेवा करायची आहे. ते पुढचं आहे की व्यंकटेश स्तोत्रम. तुम्हाला तुमच्याकडून जेवढी इच्छा असेल तेवढ्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करू शकतात. पण जर तुम्हाला जर चांगली सेवा करायची असेल, मनापासून करायची असेल, तर तुम्ही 21 मंडल व्यंकटेश स्तोत्रमचं करू शकतात. आता 21 मंडल म्हणजे काय, तर 21 वेळेस पठण केल्यावर एक मंडल हा होत असतो. म्हणजे तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्रमचं 21 वेळेस पठण केलं तर त्याचा एक मंडल होतो. असं 21 मंडलची व्यंकटेश स्तोत्रमची जर तुम्ही सेवा केली तर अतिशय उत्तम असणार आहे. पण तुमची जर इच्छा नसेल तर तुम्ही 1, 3, 5, 7 तुमच्या इच्छेनुसार पठण करू शकतात. त्याच्या पुढचं आहे की विष्णू सहस्त्रनाम. आता विष्णू सहस्त्रनाम खूप मोठा असल्यामुळे तर ते तुमच्याकडून एखाद्या दिवशी माझं पठण करता आलं तर नक्की करा. पण नाही जरी झालं तर निदान श्रवण करण्याचा तरी प्रयत्न करा. आणि त्याच्यापुढे सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती आहे विष्णू सहस्त्रनामावली. भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत. तर तुम्हाला तुळशीपत्र घेऊन, आता ही तुळशीपत्र तो आज तर मी सांगितलेलं आहे की आज तुळशीला हात लावायचा नाही, पाणी टाकायचं नाही, दूध टाकायचं नाही, कारण आज तुळशी मातेचा उपवास असतो, म्हणून तुळशीला तुम्हाला हात लावायचा नाही. तर तुळशीपत्र हे बाहेर जा, जिथे फुलं भेटतात तिथे तुम्हाला भेटून जाईल. एक असलं तरी चालेल, 1000 असले तर अतिशय उत्तम. भगवान विष्णूची 1000 नावे जी आहेत त्याची सेवा तुम्हाला करायची आहे. एक तुळशीपत्र घ्यायचं, बाळकृष्णाच्या जवळ ठेवायचं, एक नाव घ्यायचं भगवान विष्णूंचं, असं तुम्हाला 1000 वेळेस करायचं आहे. आणि समजा तुमच्याकडे जर तुळशीपत्र नसेल तर एकच असेल तर तुम्ही एक तुळशीपत्र घ्यायचं, ते ठेवायचं, परत घ्यायचं, परत दुसरं नाव घ्यायचं, असं करून तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीची ही जी सेवा आहे ही करू शकतात. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर तुमच्याकडून जर दुसरं काही नाही झालं तर या ते सेवा करा. आणि समजा हेही नसेल होत तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. तर अशा काही सेवा होत्या ज्या तुम्हाला आज रात्री 12 नंतर करायच्या आहेत. तर सेवा करायला विसरू नका, नक्की करा. अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.